सासवड सुपा रोडवर भीषण अपघात। नायगाव येथील 19 वर्षीय ऋतुराज चौंडकरसह परप्रांतीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू। पुरंदर तालुक्यातील सासवड सुपा मार्गावर आज दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास एक भीषण दुचाकी अपघात झाला असून या अपघातात 2 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार नायगाव येथील मसवा मंदिर परिसरात हा भीषण अपघात घडला असून सुपेकडून सासवडकडे येत असलेला ऋतुराज सुदर्शन चौंडकर या 19 वर्षीय राहणार नायगाव याची दुचाकी आणि सासवडकडून सुपेच्या दिशेने जाणाऱ्या एका परप्रांतीय युवकाच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली। धडक इतकी भीषण होती की परप्रांतीय युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या ऋतुराज सुदर्शन चौंडकर याला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्याची प्राणज्योत मालवली। प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी वाहनांचा वेग नेहमीच जास्त असतो, तसेच रस्त्याचे व पुलाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे। त्यामुळे या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवावेत अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे। मृत परप्रांतीय युवकाची अद्याप ओळख पटलेली नाही। या दुर्दैवी घटनेमुळे नायगाव आणि परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। या आणि अशा अनेक व्हिडिओसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी केपी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।